समन्वय समितीचा एल्गार। ठाकरे बंधूंचे 2 वेगवेगळे मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून हालचाली। मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार का याची उत्सुकता। मनसेचा मोर्चा आता 6 जुलैऐवजी 5 जुलैला होणार। 6 जुलैला आषाढी एकादशी असल्यानं 6 जुलैऐवजी 5 जुलैला सकाळी 10 वाजता मोर्चा काढण्याचा राज ठाकरेंचा निर्णय। त्रिभाषा सूत्रविरोधी समन्वय समितीचा 7 जुलैला आझाद मैदानावर मोर्चा। मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। हुतात्म्यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल। पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करू नये, मातृभाषा हीच शिक्षणाची भाषा असावी, शरद पवारांची भूमिका। तर ठाकरे बंधू बोलतायत ते काहीच चुकीचं नाही, शरद पवारांचं वक्तव्य। पहिली आणि दुसरीला हिंदीचा अभ्यासक्रम नसेल आणि परीक्षा देखील नसेल असंही दादा भुसे म्हणालेत। पहिली दुसरीला हिंदीची पुस्तकं असतील, पण ती शिक्षकांसाठी असतील आणि विद्यार्थ्यांसाठी नसतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। तिसरीपासून मात्र हिंदीचं लेखन सुरू होईल। पहिलीपासून हिंदी ठेवण्यावर सरकार ठाम आहे। पहिलीपासून हिंदी असेलच, पण ती मौखिक स्वरूपात शिकवली जाईल असं शिक्षण मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण। हिंदीची फक्त ओळख करून दिली जाईल असंही ते म्हणाले। भाजप कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली। महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीला लागा, तसंच स्थानिक पातळीवर महायुती म्हणून चर्चेला सुरुवात करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन। मंत्री उदय सामंत आणि भरत गोगावलेंचं सभेला मार्गदर्शन। शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे, दोघांचं मत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर। कृषी विभाग आणि महावितरण व महापारेषण विभागांची आढावा बैठक घेतली जाईल। भास्कर जाधवांना ठाकरेंच्या सेनेत अस्वस्थ वाटत असेल तर त्यांच्यासाठी राष्ट्रवादीची दारं उघडी आहेत, अमोल मिटकरींची भास्कर जाधवांना ऑफर। डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का। माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रेंचा भाजपला रामराम। स्थानिक नेतृत्वाकडून सहकार्य मिळत नसल्यानं राजीनामा दिल्याची माहिती। भारत निवडणूक आयोगाकडून 345 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। हे पक्ष 2019 पासून 6 वर्षात एकाही निवडणुकीत सहभागी झालेले नाहीयेत, तसंच त्यांचं कार्यालय देशात कुठेही अस्तित्वात नाहीये। ठाण्यातील दादाजी कोंडदेव स्टेडियम येथे खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तारीकरण प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रकल्पाचा शुभारंभ। या कार्यक्रमाला एबीपी माझा आणि एबीपी न्यूजचे मुख्य संपादक राजू खांडेकर हे देखील उपस्थित होते। पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक मांडलं जाणार। संयुक्त समितीच्या अंतिम बैठकीत निर्णय। 13,000 सूचनांनी राज्याचं जनसुरक्षा विधेयक तयार। राज्यात विदेशी मद्य उत्पादन करणाऱ्या प्रत्येक उत्पादनकर्त्याला राज्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागात एक आउटलेट सुरू करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे। यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अकोला महापालिका आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। बोगस जन्म दाखल्यांच्या प्रकरणांची त्यांनी माहिती घेतली। 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर। 30 जून रोजी यादी जाहीर होणार असल्याची शिक्षण संचालनालयाची माहिती। 12,71,000 विद्यार्थी प्रतीक्षेत। अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता अर्जासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटलांची माहिती। वर्ध्यातील सावंगीमध्ये आरोग्य सुविधांसाठी मेघे आणि अदानी समूह एकत्र। मेघे आणि अदानी समूहात सामंजस्य करार झालाय। नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 36 वृक्ष तोडण्यात येणार। नवीन 1700 वृक्ष जगल्याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयातील वृक्षांची तोड करता येणार नाही असा नियम असताना देखील ही वृक्षतोड झाली आहे। कराडच्या विजय दिवस चौक परिसरातील 60 वर्ष जुनं झाड तोडण्याचा अज्ञात व्यक्तीने प्रयत्न केला। घटनेच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन। बीडच्या नारायणगडाच्या उत्तराधिकारी पदावरून वाद उफाळलाय। संभाजी महाराजांना पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विरोध होतोय। धाराशिवमधील शक्तीपीठ महामार्गाची मोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे। राजू शेट्टी यांच्या बैठकीत धाराशिव प्रशासनाचा निर्णय। शेतकऱ्यांच्या विरोधापुढे सरकार अखेर झुकलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन।
राज्य सरकारनं शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये तसंच मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, आमदार सतेज पाटील यांचा इशारा. दिवा उड्डाणपूल वर्षभरात पूर्ण होणार. मुंब्रा दुर्घटनेनंतर उड्डाणपुलाच्या भूसंपादनाला गती. नागरिकांना जागेचा योग्य मोबदला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. भिवंडी-वाडा रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे. श्रमजीवी संघटनेकडून 11 ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन. भिवंडी-वाडा रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात श्रमजीवी संघटनेचं आंदोलन सुरूच. आंदोलनामुळे भिवंडी-वाडा आणि मानकोली, अंजूरफाट, खारबाव, चिंचोटी मार्ग पूर्णतः ठप्प. ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पूजा. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरेंच्या नेतृत्वात आंदोलन. मुंबई विमानतळावर दुर्मिळ विदेशी प्राण्यांची तस्करी अयशस्वी झाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत 2 तस्करांना अटक. आरोपींच्या बॅगांमधून दुर्मिळ आणि संरक्षित विदेशी प्राणी जप्त. टेलिग्राम ॲपवरून पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवत फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय. वसईतील 41 वर्षीय व्यक्तीची तब्बल 23.25 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती. सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल. आरोपीचा शोध सुरू. आज काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं, मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडेल. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा रिंगण सोहळा पार पडेल. माऊलींच्या पालखीचं आज चांदोबाच्या लिंबामध्ये उभं रिंगण, तर पालखीचं तरडगावमध्ये मुक्काम. बीडच्या परळी संत नामदेव महाराजांची पालखी दाखल झाली आहे. आंबेजोगाईतील योगेश्वरी शाळेच्या मैदानावर अश्वांचं भव्य रिंगण. संत नामदेव, संत जनाबाईंच्या पालखीच्या अश्वरिंगण सोहळ्यानं लक्ष वेधलं. योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानात दोन्ही पालख्यांचा नेत्रदीपक अश्वरिंगण सोहळा संपन्न. संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण बारामतीतील सोमेश्वरमध्ये संपन्न झालं. सोपानकाकांच्या पादुकांचं रिंगण झाल्यानंतर मानाच्या अश्वानं 2 वेळा रिंगण पूर्ण केलं. खासदार सुनेत्रा पवार संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. सुनेत्रा पवारांकडून वारकऱ्यांना रेनकोट्सचं वाटप. अक्षर गणेशकार संदीप डाकवे कॅलिग्राफीतून साकारणार अक्षरवारी. संदीप डाकवे साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील डाकेवाडीतील अक्षर गणेशाकार पालखी प्रस्थानापासून आषाढी एकादशीपर्यंत त्यांचा हा उपक्रम सुरू राहील. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीनं 14 लाख बुंदीचे प्रसादाचे लाडू बनवलेत. लाडू बनवून त्याचं पॅकिंग सध्या सुरू आहे. पोलीस आणि पुजाऱ्यांच्या मदतीनं 3 रथ जगन्नाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आणले. यावेळी सामान्य जनतेला परवानगी नव्हती. आणि